नित्यपाठ गुरुचरित्र अध्याय 39. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. आपस्तंभ शाखेसी ब्राह्मण एक परियेसी शौनक गोत्र प्रवरेसी नामतया सोमनाथ. गंगा नामे त्याची पत्नी पतिव्रता शिरोमणी वेदशास्त्रे आचारणी आपण करी परियेसा. वर्षेसाठी झाली तिसी पुत्र नाही तिचे कुशी वांझ म्हणून ख्यातेसी होती तया गाणगापुरी निरांजन प्रतिदिवशी आणोनी करी श्री गुरुसी येणे परी बहुत दिवसी वर्तत होती परियेसा. श्री गुरु म्हणती तियेसी काय अभिष्ट असे मानसी आणित्येसी प्रतिदिवसी निरांजन परोपरी तुझ्या मनींची वासना सांगे त्वरित विस्तारून सिद्धी पावविल नारायण गौरी रमण गुरुप्रसादे. ऐकोनी श्री गुरूंचे वचन करी साष्टांगीन मन विनवितसे कर जोडून अपुत्रस्य लोको नास्ती पुत्राविणे स्त्रियांसी पाहो नये मुखासी पापरूपी महादोषी म्हणती माते स्वामिया. पुत्र पौत्र असती जयांसी परलोक साधे तयांसी अधोगती निपुत्रिकासी लुप्तपिंड होय स्वामिया. पुत्रवंती भावे आपण अंतःकरण होय पूर्ण ऐसा वर देणे म्हणून विनवी तसे तये वेळी. ऐकोनी तियेचे वचन श्री गुरु म्हणती हासोन पुढील जन्म जाणेल कवण तू ते स्मरण कैसे सांग. नित्य आरती आम्हासी भक्तिपूर्वक भावेसी करिता जाहलो संतोषी कन्यापुत्र होतील तुझ इह जन्मी तू ते जाण कन्यापुत्र सुलक्षण होतील निगुती म्हणून. श्री गुरु म्हणती तियेसी श्री गुरुवचन ऐकोनी पालवी गाठी बांधी ज्ञानी विनवी तसे कर जोडूनी. ऐका स्वामी कृपा सिंधू 60 वर्षे जन्मासी जाहली स्वामी परियेसी होत नाही विटाळसी माते कैसे पुत्र होती. आता स्वामी प्रसन्न होसी इह जन्मी पुत्र देसी अन्यथा नोहे बोलासी. तुमच्या स्वामी नरहरी स्वामींनी दिधला मातेवर माझे मनी हा निर्धार हास्य न करी स्वामी गुरु शकून गाठी बांधिली म्या. अश्वत्थ सेवा बहुदिवस करिता झाले मज प्रयास काय देईल आम्हास अश्वत्थ सेवित्ये मूर्खपणे. ऐकोनी तियेचे वचन श्री गुरु म्हणती हासोन अश्वत्थ सेवा महापुण्य वृथा नोहे परियेसा. निंदा न करी अश्वत्थासी अनंत पुण्य परियेसी सेवा करी वो आम्हा सरसी तू ते पुत्र होतील. आता आमचे वाक्ये करी नित्य जावे संगमातिरी अमर जावा हे निरंतरी भीमरथी समागमात. तेथे अश्वत्थ असे गहन जातो आम्ही अनुष्ठाना सेवा करी वो एक मने आम्हा सहित अश्वत्थाची. अश्वत्थाचे महिमान सांगतसे परिपूर्ण अश्वत्थ नाम नारायण आमुचा वास तेथे असे कैसी महिमा असे त्यासी स्वामी सांगावे मजसी स्थिर होईल माझे मानसी सेवा करीन भक्तीने. श्री गुरु म्हणती तियेसी अश्वत्थ वृक्षासी निंदा करीसी महिमा असे अपार त्यासी समस्त देव तेथे बसती. अश्वत्थाचे महिमान असे ब्रह्मांड पुराणी निरूपण नारद मुनीस विस्तारोन ब्रह्मदेवाने सांगितले. ऋषी म्हणती नारदासी विनंती एक परियेसी अश्वत्थ महिमा असे कैसी विस्तारावे स्वामिया. ब्रह्मा सांगे आम्हासी अश्वत्थमुळी आपण वासी मध्ये वास ऋषिकेशी अग्री रुद्र अवसे जाणा. शाखा पल्लवी अधिष्ठानी दक्षिण शाखे शूल पाणी पश्चिम शाखे विष्णू निर्गुणी आपण उत्तरे वसतसे. इंद्रादिदेव परियेसी वसती पूर्व शाखेसी इत्यादी देव अहर्निशी समस्त शाखेसी वसती जाणा. गो ब्राह्मण समस्त ऋषी वेदादी यज्ञ परियेसी समस्त मुळांकुरेसी असती देखा निरंतर. ऐसे ऐकोनी समस्त ऋषी विनविताती नारदासी आचारावया विधी कैसी कवणे रीतीने भजावे पूर्वी आम्ही एक दिवसी कुसले होते अथर्वणासी त्याने सांगितले आम्हासी अश्वत्थ सेवा एकरीती आषाढ पौष चैत्रमासी अस्तंगत गुरु शुक्रेसी चंद्रबळ नसते दिवसी करू नये प्रारंभ. या व्यतिरिक्त आणिक मासी बरवे पाहोनी या दिवसी प्रारंभ करावा उपवासी शुचिरभूत होऊनी भानुभौम वारेसी आतळू नये अश्वत्थासी भृगुवारी संक्रांती दिवसी स्पर्शू नये परियेसा. सचैल स्नान करुनी निर्मळ वस्त्र नेसोनी वृक्षाखाली जाऊनी गोमय लिप्त करावे. स्वस्तिकादी शंख पद्मेसी घालावी रंगमाळा परियेसी पंचवरम चूर्णेसी भरावे तेथे पद्मात. मागुती स्नान करुनी श्वेतवस्त्र नेसोनी गंगा यमुना कलश दोनी आणोनी ठेवणे पद्मावरी. पूजा करावी कलशांसी पुण्याहवाचन कर्मेसी संकल्पावे विधींसी काम्यार्थ आपुले उच्चारावे
मग कलश घेवोनी 7 वेळा उदक आणोनी स्नपन करावे जाणोनी अश्वत्थ वृक्षासी अवधारा पुनरपी करून या स्नान मग करावे वृक्षपूजन पुरुष सूक्त म्हणून पूजा करावी षोडशोपचारे मनी ध्यावी विष्णुमूर्ती अष्टभुजा आहे ती ख्याती शंख चक्र वरद हस्ती अभय हस्त असे जाणा वस्त्रे अथवा सुतेसी वेष्टावेतया वृक्षासी पुनरपी संकल्पेसी प्रदक्षिणा कराव्या चाले जैसी स्त्री गर्भिणी उदकुंभ घेऊनी तैसे मंदगतीनी प्रदक्षिणा कराव्या शुद्ध भक्ती व्हावे पदोपदी अश्वमेध पुण्य जोडे फळप्रद प्रदक्षिणा समाप्त मध्य नमस्कार करावा नाना व्याधी हरती दोष प्रदक्षिणाकरिता होय सुरस कोटी ऋण असे जास परिहरत परियेसा चतुर्विध पुरुषार्थ देता होय तो अश्वत्थ पुत्र काम्य होय त्वरित न करा अनुमान ऋषी हो शनिवारी वृक्ष धरोनी जपावे मृत्युंजय मंत्रांनी काळ मृत्यू जिंकोनी राहती नर अवधारा अश्वत्थ तळी बैसोन एकदा मंत्र जपता क्षण फळे होतील अनेक गुण वेद पठण केली याचे नारद म्हणे ऋषेश्वरासी प्रदक्षिणेच्या 10वे अंशी हवन करावे विशेषी आगमुक्त विधानपूर्वक हवनाचे 10वे अंशी ब्राह्मण भोजन करावे हर्षी ब्रह्मचर्य हविष्यान्नेसी व्रत आपण करावे श्री गुरु म्हणती वांझ सतीसी अश्वत्थ महिमा आहे ऐसी भावभक्ती असे जासी त्याते होय फलश्रुती आचार करी वो येणे परी संशय अंतःकरणी न धरी वृक्ष असे भीमातिरी जेथे अमरजा संगम ऐसा निरोप घेवोनी जावोनी वनिता संगमस्थानी षटकुलांत न्हावुनी सेवा करी अश्वत्थाची श्री गुरु निरोप जेणे परी तैसी सेवा करी ते नारी येणे परी 3 रात्री आराधिले परी येसा श्री गुरुं सहित अश्वत्थासी पूजा करिता 3रे दिवशी स्वप्न जाहले तियेसी सांगेन ऐका एक चित्ते स्वप्नामध्ये विप्र एक यवनी देतो तिसी भाक काम्य झाले तुझे ऐक सांगेने एक करी म्हणे जाऊन गाणगापुरात तेथे असे श्री गुरुनाथ प्रदक्षिणा करी होसात नमन करी तू भक्तीसी जे काय देतील तुझसी भक्षण करी वो वेगेसी निर्धार धरुनी मानसी त्वरित जावे म्हणे विप्र सेवा करुनी 4थ्या दिवशी आली आपण मठासी प्रदक्षिणा करून हर्षी नमन केले तये वेळी हासोनिया श्री गुरुमुनी फळे देती तिसी दोन्ही भक्षण करी वो संतोषोनी काम्य झाले आता तुझे पारणे करून विधींसी मग भक्षावे या फलांसी दान द्यावे ब्राह्मणांसी जे काय पूर्वी निरोपिले व्रत संपूर्ण करोनी केले दान ते भामिनी तेची दिवसी अस्तमानी झाली आपण विटाळसी मौन दिवस 3 वरी भोजन करी हिरवे खापरी श्वेत वस्त्र नेसो निनारी कवणाकडे न पाहेची येणे परी 3 निशी क्रमिल्या नारीने परी येसी सुष्णात होऊनी 4थ्या दिवशी आली श्री गुरूंचे दर्शना पती समवेत येवोनी पूजा करीती एकाग्रमनी श्री गुरु म्हणती संतोषोनी पुत्रवंती भावे तुम्ही येणे परी ते नारी जाहली ऐका गरोदरी ग्राम सकळ विस्मय करी काय नवल म्हणतसे ऐसे नवमास क्रमोनी प्रसूत जाहली शुभदिनी समस्त ज्योतिषी येवोनी वर्तविती जातकाते ज्योतिषी म्हणती तयेवेळी होईल कन्या मन निर्मिळी अष्टपुत्रा वाढेल कुळी पुत्रपौत्री नांदेल 10 दिवस क्रमोनी सुस्नात झाली ते भामिनी कडिये बाळक घेऊनी आली श्री गुरु दर्शनासी बाळक आणोनी भक्तींसी ठेविले श्री गुरु चरणांपासी नमन करी साष्टांगेसी एक भावे करून या उठोनी विनवी ती गुरुसी पुत्र नाही आमुचे कुशी सरस्वती आली घरासी बोल आपुला संभाळावा ऐकोनी तियेचे वचन श्री गुरु म्हणती हासोन न करी मनी अनमान तू ते पुत्र होईल म्हणोनी तिये कुमारीसी कडिये घेती प्रीतींसी सांगताती समस्तांसी तये कन्येचे रक्षण पुत्र होतील बहु इसी होईल आपण शतायुषी पुत्राचे पौत्र नयनेसी पाहिलं आपण अहेवपणे होईल ऐसी ज्ञानीपती त्याते 4 वेद येती अष्टैश्वर्ये नांदती प्रख्यात होऊनी भूमंडळी आपण होईल पतिव्रता पुण्यशील धर्मरता इची ख्याती होईल बहुता समस्तैसी वंदिती दक्षिण देशी महाराजा येईल ऐचे दर्शन काजा आणि पुत्र होईल तुझ म्हणोनी श्री गुरु बोलती श्री गुरु म्हणती तियसी पुत्र भावा तुझ कैसी योग्य पाहिजे वर्षे तिसी अथवा शतायुषी मूर्खपै ऐकोनी श्री गुरूंच्या वचना विनवितेसे ते अंगणा योग्य पाहिजे पुत्र आपणा तयासी 5 पुत्र भावे पुढे तिसी पुत्र झाला वेदशास्त्री विख्यात भला 5 पुत्र तो लाधला नामकरणी श्री गुरूंचा कन्या लक्षण श्री गुरुमूर्ती निरोपिले होते जेणे रीती प्रख्यात झाली सरस्वती महानंद प्रवर्तला यज्ञ करी तिचा पती प्रख्यात नाम दीक्षिती चहुराष्ट्री त्याची ख्याती
म्हणून सांगे सिद्धमुनी इति श्री गुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे वृद्धवंध्या संतान प्राप्ति नाम 39तमोऽध्यायः। श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त।